तर चूक झाली होती, पण नवनाथने बघा कॉल दिला. दिलीपचं लक्ष नव्हतं. कॉर्डिनेशन पाहिजे कारण साळुंके महत्त्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. इथून मात्र कोणत्याही संघाला हार पत्करणं जमणार नाही, आवडणार नाहीये. अशोक पाटील देखील सज्ज आहेत. अशोक पाटील आपण पाहू शकता. ब्युटिफुल ट्रॉफीज, सर्वांचं लक्ष वेधून घेणारी ट्रॉफीज. एक धावेवरती खातं गोठ्यात स्ट्राईक केलं नवनाथ साळुंके. नवनाथसाठी ऑफसाईडला थर्डमॅन पॉईंट कव्हर्स मिड ऑफला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हरला सीमेरेषा तैनात केले. एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण तैनात आहे 30 सर्कलच्या बाहेर. गोलंदाजी मार्कवर विक्रम. हो चेंडू चांगला होता यावेळेला. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू चालला यावेळेला मिड विकेट सीमारेषा पार चौकार. काना साळुंके बघा सांगतात आम्हाला रेकॉर्ड की बाळू पाटील 3 मॅच नंतर का आपण त्या नवनाथच्या बॅटमधून चौकार आलाय आणि पहिली धाव आली. क्या बात आहे. नाही काही काहींची नितीन मेमरी एवढी चांगली असते ना. 2 GB 6 GB त्यांच्याजवळ काहीच नाही आहे. ते 8 GB काम करतात. 10 सेकंद धावपल कधी 5. पुण्याला गोलंदाजी मार्कवर विक्रम. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला नवनाथ साळुंकेच्या बॅटमधून एक चौकार आलाय. चेंडू बॅक पुढे गेला. स्क्वेअर कट चालला जेव्हा फटका. आउटफील्ड पास आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू गेला यावेळेला कव्हर पॉईंट सी मार्च्या पार चौकार. चांगली बॅटिंग बघायला मिळते. शॉर्ट ऑन वाईड चेंडूला बॅक फुटवर गेले. स्ट्रोक साठी जागा बनवली आणि पॉवर प्ले मध्ये ना पॉवर पॅक फटका बघायला मिळाला नितीन. धावसंख्या धाव करते आपण पाहू शकता यावेळेला 9 धावा. अशोक पाटील देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. अशोक पाटील आज बघितलं ना मॅचचे एकतर्फी भरपूर झाल्या. या आधीची मॅच पण देखील बघूया लवकरच संपली. उद्या आपल्याला चांगल्या मॅचेस बघायला भेटेल. उद्याचा लॉट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. उद्या जे संघ खेळणार त्यांनी वेळेवर या. पहिली मॅच वाकलम 40+ विपक्ष संद 40+, आजते 40+, विपक्ष खार्डी 40+, बेतोडे 40+, विपक्ष शिळगाव आणि त्यानंतर पिसोली विपक्ष नागाव. अजून एक चांगली मॅच आपल्या भेटीला येईल. वनाई वर्ल्ड लाईव्हच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या. आज चांगला चेंडू होता यावेळेला. क्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट चेंडूची समाप्ती होते. शुभेच्छा भरपूर येत आहेत कारण दोन्ही संघ बघितल्याने ताकदवान संघ आहेत. सौरभ आणि मेघनाथकडून शुभेच्छा आल्यात. धावसंख्या 9. विक्रम पुण्याचा गोलंदाजी मार्कवर क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतो. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण डीप लॉंग ऑफला आता क्षेत्ररक्षण तैनात आहे 30 सर्कलच्या बाहेर. एक लॉंग ऑनला आणि एक डीप लॉंग ऑफला विक्रम. चांगला चेंडूचा बॅक पुढे गेलाय. कट केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून झाले चूक आणि चुकीचं रूपांतर धावांमध्ये होत आहे. 2 धावा होत आहेत. कापायचं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचते यावेळेला आपण पाहू शकता. प्रथम बॅटिंग करताना जय गणेश विष्णू स्पोर्ट्स परी 11 नावाली 40+ संघ 11 धावा. 11 धावा आपण धाव फलकावरती पाहू शकता. पुन्हा विक्रम गोलंदाजी मार्कवर 4 षटकांची मॅच क्वार्टर फायनलची. स्ट्राईकला नवनाथ साळुंके. आज चेंडू यावेळेला आपण मिळत तर इथे बॅटर बाद होतोय. जरा चेक करा स्टंपला चेंडू लागलाय का. खेळाडू सर्व हसतायत मैदानावर. काय झालंय मैदानावर. पायाला लागलाय. चेक करतात. पायाला नाही लागला चेंडू. रमेश पायाला चेंडू लागला नाहीये.
4 धावा आहे का? चौकार आहे. चौकार आणि धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. अशोक पाटील सांगतात 15 ना, 15 धावा. हरीश रमेश चौकार आहे ना? यस, 22च्या स्वरूपात चौकार आहे. गोलंदाजी मार्कवर येतो. आपण पाहिले तर हरेश केणी 15 धावा धावफलकात. एक फ्लाइंग स्टार बघायला मिळाला. तर स्ट्रायकिंगला दिलीप पाटीलला आपण पाहू शकता. बॅकफुट गेले, कट केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे. 2 धावा कंप्लीट केल्या. त्यात गुड रनिंग बिटवीन द विकेट. 10 धावफलकात 17 धावा आपण पाहू शकता. धावफलकात आपण पाहू शकता. हरीश हा चेंडू उंच गेलाय. लांबी प्राप्त करतो का पाहायचंय. चेंडू चालला यावेळेला सीमारच्या पार. जाता जाता मिळून देतो दिलीप पाटीलला 6 धावा आणि नावाली 40 प्लस संघाला 6 धावा. षटकार. 23 धावा. टक्का वाजला. स्वीट साऊंड बॅट. फटका जबरदस्त होता. अशोक पाटील इथून जिंकलात ना तर सेमीफायनल उद्या खेळायला तुम्हाला मिळेल. हरेश पण गोलंदाजी मार्कवर टाकला. दिलीप पाटील बागपुढे गेला, कट केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव कंप्लीट केली. डायरेक्ट हिट झालाय. नवनाथचाच कॉल होता. नवनाथ बाद झाला. डायरेक्ट हिट झालाय. बघा थर्मांच्या क्षेत्राचं कौतुक करेल. डायरेक्ट एस्टॅनवरती फेकले. अन्यथा एक एक्स्ट्रा धाव मिळाली असती. संख्या धाव फलकर आपण स्थिर आहे. 23 वरती पहिला गडी बाद झालाय. पश्चात नवीन बॅटर कोण येतोय? सुरेश येतोय. नाही, कॉल नवनाथचा. नवनाथच्या कॉलवरती नवनाथ बाद झाला. काही गरज नव्हती मी तर म्हणेल, कारण सर्व काही सुरळीत होतं. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 23 धावा होत्या आणि इतर बॅटर बाद झालाय. कनक साळुंके सकाळच्या मॅचमध्ये सागाव विपक्ष खांबाला पण असं सर्व काही सुरळीत होतं. खांबाला आपण ते सागाव 40 प्लस संघाचा विकेट रनआउटच्या स्वरूपात गेल्यानंतर तिथून तो संघ आपण तर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळत गेला. सुरेश येतोय. नाही तर पहिली मॅच असणारे वाकलन 40 प्लस विपक्ष संदप, आजदे 40 प्लस विपक्ष खार्डी. तिसरी मॅच बेतोडे 40 प्लस विपक्ष शे 40 प्लस. चौथी मॅच पिसोली 40 प्लस विपक्ष नागाव. अशा मॅचेस उद्या असणार आहेत. त्यामुळे सर्व संघांनी दिलेल्या वेळेतच या. हरीश गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला सुरेश पाटीलला आपण पाहू शकता. पाटील बंधूंची जोडी आता मैदानावर आहे. दिलीप पाटील, सुरेश. बॅकफुट गेलाय. पंच केला. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक दूरवर येतोय. चूक झाली, त्याचं रूपांतर धावेमध्ये होतंय. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 4 ने वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 27 धावा. 27 धावा धावफलकाती लागल्यात. चांगली सुरुवात बघायला मिळते. चांगली मॅच बघायला मिळते. प्रेक्षकांना आता जी पाहिजे होती ना मॅच ती आता लागली. दमदार सुरुवात आहे. शिवम गोंदेकडून देखील शुभेच्छा आल्यात. काना साळुंके आता प्रत्येकाच्या शुभेच्छा द्यायला लागतात. पण मी तर सांगेल शुभेच्छा देऊ नका. आपण मॅच पहा, आपण एन्जॉय करा. हा चेंडू लिडिंग एज झेलची शक्यता आहे. चेंडू नोमन लँड्समध्ये पडतोय. जोपर्यंत पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड होईल थर्मांच्या क्षेत्राशी घेऊन तोपर्यंत एकच धाव मिळते. धावसंख्या धाव फलकार ते आपण पाहू शकता. ज्या वेळेला 28 धावा. साकेला दिलीप बॅकफुट गेलाय. अंडरम बॉक्स त्याने टॅप केलाय चेंडूला. एक धाव इथे कंप्लीट केली. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता 29.
षटक संपलाय. 2 षटकाच्या सामध्ये 29 धावा आपण पाहू शकता या बेला. नितीनचा विचार केला तर चांगली सुरुवात आहे. 14.5च्या सस्तीन धावा कुठल्या आहेत. एक बॅटर बाद झालाय. 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. विक्रमचा षटक संपलाय. हरेशचं षटक संपलाय. तर नरेंद्र आणि येणारा गोलंदाज आपण पाहिले तर अरुण असणारे. त्यामुळे अटॅकिंग क्रिकेट आता बघायला मिळेल. इथून नरेंद्र येतोय. संघनायक येतोय या वेळेला. नितीन आज बघितलं तर उन्हाचं जास्ती दर्शन झालंच नाही. ऊन आणि सावलीचं लपंडाव, ढगाळ वातावरण. नरेंद्र आला एक गोलंदाजी मार्गावर. संघनायक येतोय. स्ट्रायकरला दिलीप पाटील. पाहिजे दिलीप पाटील आता 12 चेंडूमध्ये काय करतोय. 12 चेंडूमध्ये 29 झालेत. आता पुढच्या 12 चेंडूमध्ये किती देत आहेत पाहायचंय. भगवा चषकचे आयोजक रणजित संते देखील आहेत. संदीप पाटील निगुगावचे समाजसेवक या संघाला पुरस्कृत करतात. ते देखील आमच्या व्यासपीठावर. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मास सुरू होते यावेळेला. तिसरं षटक घेऊन येतो आपण. तर नरेंद्र वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक घेऊन येतो आमच्या समालोचन कक्षांकडून. स्ट्रायकरला दिलीप पाटील आपण पाहू शकता. चेंज ऑफ पेस ऑन साइडला पॅरलल स्ट्रोक आहे आणि चेंडू गेला यावेळेला वाईड इश लॉंग ऑन सी मार्च्या पार. सपाट फ्लॅट षटकार. पस्तीस धावा. थोडासा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. अशोक पाटील बॅकफुट गेले आणि काय फटका बघायला मिळाला. फटका सजवला यावेळेला. वाईड इश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते पण त्याच्या डोक्यावरनं चेंडू निघून गेलाय. दिलीप पाटील खूप चांगली बॅटिंग करतोय. नरेंद्र पुणे गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतोय. सेकंडला दिलीप पाटील खूप चांगली बॅटिंग करतोय. अजून एक शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू पुल केलाय. पुल अँड पॉवरफुल. पंचांचा इशारा काय ते पाहायचं यावेळेला. वन बाउंड चेंडू सीमारेषा पार. दणदणीत चौकार. धावसंख्या संख्या 10 वलकर आपण पाहू शकता यावेळेला. 39. अशोक पाटील 2 चेंडूमध्ये 10 आले आहेत. 11 चेंडू अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. काही गावदेव रुद्र 11 चिकनगर संघाची देखील बॅटिंग खूप स्ट्रॉंग आहे. चौकाय चौकाय. आयोजकांना पण वाटते एकाच साडी जाऊ दे. चेंडू यावेळेला पंच वाईडची खूण करताय. दबावाखाली गोलंदाजी करताना दिसतोय नरेंद्र आणि दबावाखाली माणूस नेहमी चुक्या करत असतो आणि ती चूक आता केली नरेंद्रनी. 40 धावा. नरेंद्र हा चेंडू पाकपुढे गेला. पंच केला यावेळेला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमारेषा पार. चौकार. 44 धावा. दिलीप खेळतोय वैयक्तिक. अशोक पाटील 24 धावांची खेळ करतोय. दिलीपची बॅटिंग आवडली. एकदा टाळ्या झाल्याच पाहिजेत. खूप चांगली बॅटिंग करतोय. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी ही बॅटिंग बघायला मिळते. पहिल्या मॅचला 47. काना साळुंके जर टोटल करायची असती तर कदाचित पैठणी मिळाली असती. 50 पेक्षा जास्ती धावा झाल्या होत्या पण तसं नाहीये. चेंडू उंच गेलाय. लांबी प्राप्त करतो का पाहिजे. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि बॅटर बाद होतोय. हरेश आहे. चूक होणार नाही. बिग विकेट. मॅचची गोल्डन विकेट मिळाले. वाईड लॉंग ऑनला खूप चांगला झेल पकडला गेलाय. बॅटर बाद. कैलास मुकादम. 44 धावा. नाही आपण सीमेवरती जे आपण आता मिलिटरी पाहतो आता गावात देखील मिलिटरी पाहतो. कारण संख्यान गरज देखील असेल त्याची. चेंडू यावेळेला लाईन पाहावी लागणारे. रमेश म्हात्रे पक्षाच्या पंखाप्रमाणे आपले हात खोलतात आणि सांगतायत हा चेंडू स्क्वेअर आहे. वाईड आहे. अवांतर धावेने भर. धावसंख्या 10 फलकर ते आपण पाहू शकता. वेळा 45. कैलास मुकादम. नरेंद्र गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू ऑन साइडला फ्लिक केला. बॉटमॅनचा खूप चांगला वापर केलाय. चेंडू चालला स्क्वेअर लेग सीमारच्या पार. चौकार. 49 धावा.
नाही, अशोक पाटील गुणलेखन टॅली करायच्या आधीच आपण होतं नवनास, आपण होतं काना साळुंके आधीच सांगतात 49. गणित फार चांगलं होतं. 49 धावा, तिसरं षटक प्रगती पथावर आहे. एक चेंडू बाकी आहे. बघा चेंडू मिळालाय का? मिळालाय. संजय मुलेला आम्ही धन्यवाद देऊ. खरं हे सर्व 40+ खेळाडू ग्रामस्थ आहेत आगासांचे, त्यांना माहिती आपली स्पर्धा आहे. मला वाटतं शनिवारी इथे भरपूर मजा येईल. चेन्नू मुंडे आले नाही आज, बक्षीस त्यांनी लावलं पण आले नाही, कदाचित बिजी असतील कामामध्ये. नरेंद्र गोलंदाजी मार्कवर डान्सिंग डावच्या माध्यमातून यष्टीरक्षक बीट होते. चेंडू वेगाने चालला, यावेळेला लॉंग स्टॉपला. पंचांचा इशारा तर यावेळेला बायच्या स्वरूपात चौकार. धावसंख्या 10 फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला 53. 50 कंप्लीट. टाळ्या होऊन देते जरा. 53 धावा झाल्यात. जय गणेश विष्णू स्पोर्ट्स परी 11 नावाली 40+ संघ. पुरस्कर्ते संदीप दादा बसलेत, समाजसेवक आहेत. जरी काना दादा ते तुमच्या साईड तुमच्या तिकडले असते, पण आमच्यावरती त्यांचं भरपूर प्रेम आहे. जेव्हा आम्ही त्या विभागात गेलो, आम्हाला त्यांनी भोजनाची व्यवस्था करून दिलेली आहे. नाही, भोजन काय दिलं ते महत्वाचं नाही, देणं फार महत्वाचं आहे. संख्या 10 फलकर ती 53. 50 कंप्लीट. अशोक पाटील मला सांगतात की या षटकात धावा आल्या तब्बल 24 धावा आल्या आहेत. 24 धावा आल्यात. आपण पाहू शकता यावेळेला अरुण येतोय. चांगला चेंडू होता, ब्लॉक होलमध्ये चेंडू खोदून काढला. यावेळेला मुडा फोरून चेंडू चालला, जोपर्यंत लॉंग आपला मिस स्पीड झाली. दबाव. तिसरी धाव देखील इथं कंप्लीट केली जाते. धावसंख्या 10 फलकर ते आपण पाहू शकता यावेळेला 56. अब तक 56. 3. 56 धावा. मगाशी नावालीचा संघनायक, मगाशी आम्ही तिथे गेलो तेव्हा आम्हाला सांगितलं बाळू आम्हाला बॅटिंगच करायची, आणि बॅटिंग केली त्यांनी. आता अरुण चांगला चेंडू होता, बॅकफुटवर गेले तर कट करत होता, खाली राहिला चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती होते. तर चिकनगडची देखील बॅटिंग खूप चांगली आहे, त्यामुळे मॅच रफ अँड टफ व्हायला होईल. खरं का आता आपण 56 झाल्या म्हणजे असं काही नाही की जास्त धावा झाल्यात. डान्सिंग डाऊनच्या मध्ये सरळ बॅटने चेंडू खेळून काढलाय. लॉंग ऑन सीमा रेषा पार चौकार. बॅटमधून चेंडू निघाला ना, नितीन काळन चौकाराची मोहरच जणू काय लागली ती चेंडूवरती. धावसंख्या 10 फलकर ती 60. चेंडू बाकी फक्त आणि फक्त आपण म्हणतात आजच्या दिवसातील हायस्ट धावा. टाळ्या होऊन जाते जरा जगणेश विष्णू स्पोर्ट्स परी 11 नावाली 40+ संघासाठी. अरुण अजून एक फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, जोपर्यंत चेंडू फील्ड होईल. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकर ते आपण पाहू शकता 61 धावा. शाहू पाटील देखील सामना एन्जॉय करतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अरुण आज चेंडू सुरेख फटका बघायला मिळालाय. मिड ऑफ वरून चेंडू चालला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फलकर ते आपण पाहू शकता यावेळेला 63. चेंडू बाकी फक्त आणि फक्त 1 टू गो. 1 चेंडू बाकी आहे. पाहिजे सुरेश काय करतोय, काय बॅटिंग केली सुरेशने देखील. अंतिम चेंडू पहिल्या सत्रातील. चेंडू बॅटर बाद होतं. परफेक्ट यॉर्कर चेंडू. 5चं अपील केलं आणि धावसंख्या 10 फलकर ती आपण 63-64 धावांचं लक्ष असणारे 4 षटकामध्ये 16च्या सरासरी धावा करायच्या आहेत. कारण की जर बघितलं तर चिकनगड 40+ संघाकडे देखील बॅटिंग खूप स्ट्रॉंग आहे. हरेश आहे, आपण बघितले तर विक्रम आहे, श्रीकांत आहे, नरेंद्र आहे. बॅटिंग लाईन खूप चांगली आहे, पण आता गोलंदाजी चांगली करावी लागणार. इथून मात्र सामना कोण जिंकतो आणि कोण उद्यासाठी दावेदारी पेश करतोय जाणण्यासाठी जाऊया दुसरं तडी आमच्या साथी समालोचक नितीन काळन यांच्याकडे. धन्यवाद.
तर निगुल गावचे समाजसेवक संदीप पाटील यांचा देखील व्यासपीठावर आपण सन्मान केला जातो. आयोजकांच्या माध्यमातून टॉस बॉक्समध्ये त्यांचा सन्मान केला जातोय. शिवाजी म्हात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. शिवाजी दादांना विनंती करतो आपण संदीप पाटील यांचा सन्मान करायचा. निगुगावचे समाजसेवक आणि नावाली संघाचे पुरस्कार अनेक नितीन चांगले आयोजक देखील एक चांगले क्रिकेटर आहेत. एक मायेची प्रेमाची उबदार शाल देऊन त्यांना सन्मानित करण्यात या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. आपण म्हणतो कोळेगावचे शाखा प्रमुख रणजित संते यांचा देखील सन्मान केला जातो आणि आयोजकांची सूचना आहे तशी. शिवाजी दादा थांबा, आपण अजून एक सन्मान आहे. तर कोळेगावचे शाखा प्रमुख रणजित संते यांचा देखील सन्मान केला जातोय टॉस बॉक्स मध्ये. तर मॅच सुरू होईल. जाऊया दुसऱ्याकडे. आमचे साथी समर्चक नामदेव गोविंद मुंडे यांचा देखील सन्मान केले जाणार आहे. दुसरे नामदेव दादा देखील आहेत. कारोम मुंडे यांचाही सत्कार केला जाईल. कारोम मुंडे या आपलाही सत्कार केला जाईल. शिवाजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते कारोम मुंडे यांचाही सत्कार केला जाईल. महेश पाटील यांचे आगमन झाले, शाखा प्रमुख दातिवली. तर महेश पाटील या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. नाही बरोबर, आपण आताच चर्चाही तुमच्याशी मी केली होती का आपल्याला जायचं आहे त्यांच्या घरी. चौसष्ट धावांचं लक्ष आता मात्र या मॅच मध्ये येते. आई गावदेवी रुद्र 11 चिकनगर संघासमोर 63 धावा उभारल्या. जय गणेश विष्णू स्पोर्ट परी 11 नावाली संघाने. परी 11 नावाली संघाचे पुरस्कार आपण पाहतोय. तर संदीप पाटील साहेब सुद्धा उपस्थित निगुगावचे. संदीप पाटील यांच्या कन्येचं नाव आहे परी आणि तिच्याच नावाने एक स्पर्धा सुद्धा जिंकली बोलू, SSC ट्रॉफी. आणि काल सुद्धा रनर अप, म्हणजे 2 ट्रॉफ्या. म्हणजे नाव सुद्धा लक्की आहे, पुरस्कार ते सुद्धा लक्की असतात. नवनाथ साळुंके येत आहेत, त्यांना माहिती आहे हरीश खेळीची ट्रेंड्स काय आहे, तो काय करू शकतो आणि त्यामध्ये पहिले षटक घेऊन आलेत पॉवर प्लेचं. पहिला चेंडू फटका चांगला आहे मिड विकेटच्या दिशेने. पॉवर प्ले सुरू आहे, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चार धावा बाळू पाटील धावून घेतलेत बघा पहिल्या चेंडूवरती. रनिंग बिटवीन विकेट सुद्धा खूप चांगली आहे. तिसऱ्यांदा आज हे चित्र पाहायला मिळालं. 4 धावा धावून घेतल्यात. कैलास तांडेल यांचे आगमन झाले बेतवडीचे, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. कैलास तांडेल सुद्धा भरपूर क्रिकेट खेळले बाळू, असंही त्यांच्या नावाची चर्चा आहे. कॅप्टन म्हणून त्यांची भूमिका राहिली. रामदास तांडेल आपण आला असेल तर या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. बेतवडीचे महेश पाटील बघा शाखा प्रमुख दातिवली. फटका चांगला आहे आणि धावाही चांगल्या मिळतील बाळू या चेंडूवरती. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. नाही भाऊ, आपले आगासाचे सर्व जे आयोजक आहेत ना त्यांची मेहनत प्रचंड आहे बघा ना. प्रत्येक जण आपल्या जागरूक आहे. संजय मुंडे तिथे बघा, जेणेकरून वेळ वाया गेला नाही. त्याचमुळे बाळू असं बोलतो आपण की मॅच लवकर झाल्या. लवकर का झाल्या त्याच्या मागचं कारण आहे चेंडू लवकर मैदानात आले.
संपूर्ण आमचे सोमनाथ मुंडे असतील, बिंदास मुंडे, शरद मुंडे, सदानंद मुंडे बघा आपल्या जागेवर आहेत, विक्रम मुंडे, श्याम म्हात्रे, ईश्वर मुंडे, बाराम बेडेकर, राईट मोर विकेट. आणि हा चेंडू पाठवून दिलाय, केनेच्या बॅट मधून आलाय सिक्सर. लालचंद मुंडे, गंगाराम मुंडे, सुनील मुंडे, चंद्रकांत पाटील, कृष्णा मडवी, हरेंद्र पाटील, प्रमोद बेडेकर, मित्र मुंडे, राम मुंडे, मनोज मुंडे आणि सर्वांची मेहनत आहे या स्पर्धेत. 4 दिवस या स्पर्धेचा कालावधी. मात्र केने ऑन फायर, काय बॅटिंग करतात हरीश केने. पहिल्या 2 मॅच मध्ये बरोबर 2 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कारही मिळालेत. या मॅच मध्ये टार्गेट थोडंसं मोठं आहे 64 आणि दोन्ही वेळा धावा चेस करून जिंकल्या. तिसऱ्या मध्ये मॅच मध्ये सुद्धा धावा चेस करण्याचा प्रयत्न बळू ते करतायत. एका बाजूला हरेशच्या बॅट मधनं फटका चांगला आहे, धावाही 6 मिळतील. षटकार. हरेश केने ऑन फायर. केने पूर्णपणे तापलाय आता मैदानात. जरी ऊन सावली असेल बाळू, मात्र केने तापलेत मैदानात. काय बॅटिंग करतायत. 2 चौकार, 2 षटकार. पहिल्या षटकार धावा एकंदरीत आल्यात आतापर्यंत 20. सुरुवात चांगली केली केनेने. आईगाव देवी रुद्र 11 चिकनगर. एका बाजूला नाबालिग संघ संदीप पाटील यांनी पुरस्कृत केला संघ, दुसऱ्या बाजूला रमेश म्हात्रे पुरस्कर्तेत. आणि इथून भाऊ अजून एक षटकार आला तर पैठणी मिळेल भाऊ हरेशला. नाही भाऊ, मिळाली तर हरेशची पत्नी खुश होईल. ट्रॉफी दिल्यानंतर वाईफ तेवढी खुश होत नाही. साडी बाऊलने उल्लेख केला, साडी खूप महत्वाचं आहे, प्रत्येकाला हवी असते महिलांना. मात्र चांगला चेंडू आहे. इथे फिल्डिंग खराब आहे, फिल्डिंग खराब आहे आणि चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. सलग 3 षटकार तर आले नाही भाऊ, मात्र बॅटिंग चांगली केली केनेने. 24 धावा आल्यात भाऊ. लक्ष्य 64 धावांचं आहे. कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही का सांगून घे. क्रिकेट अरिजितांचा खेळ आहे, धावा चेस होऊ शकतात. 17 मैदानामध्ये तुम्ही खेळतायत. इथेही फटका चांगला आहे. आता कव्हरच्या वरून खेळतायत. कैलास मुकादम वेगाने धावतायत. 2 धावा पूर्ण आल्या. तिसरीचा प्रयत्न चालवलाय आणि हरेशला माहिती आहे ना भाऊ, 3 घेतले तर स्ट्राईक पुन्हा माझ्याकडे. पहिल्या षटकात भाऊ षटक संपलेलं आहे. 27 झालेत. पाणी. हा, हरेश केल्याने पाण्याची मागणी केली. आम्हाला वाटलं धावा चुकीच्या सांगितले की काय. 27 झालेत. नाही, अशोक पाटील त्यामुळे आम्ही व्यवस्थित टॅली करतो नेहमी. 27 धावा झाल्यात. 18 बॉलमध्ये आता 37 करायचे आहेत. काय बॅटिंग केली हरेश केने. ग्रामीण टेनिस बॉलमध्ये रेग्युलर मध्ये केतन म्हात्रे आणि 40+ मध्ये हरेश केने. या 2 खेळाडूंची चर्चा आहे बाळू. भाऊ असं नाही, हरेश केनेवरती डिफेंड आहेत, विक्रम मी मागे आहेत. जाऊया भाऊ. मला आठवते आडवीच्या मैदानामध्ये हरेश बाद झाले, नरेंद्र बाद झाले, विक्रम भोईर सुद्धा बाद झाले आणि ती मॅच श्रीकांत भोईरने जिंकून दिली. त्यामुळे राम आहेत, म्हणजे बॅटिंग भरपूर आहे संघाकडे. राजेंद्र आहेत, म्हणजे कोणी बॅटिंग करू शकतो. एका दोघांवरती क्रिकेट कधीच चालत नाही. क्रिकेट हा खेळ सांघिक आहे. 11 खेळाडूंचा खेळ आहे. प्रत्येक वेळी जर सागाव संघ खेळतोय, बाळू पाटील तुम्हाला असं वाटतं अर्धशतक मारलाय, पुढच्या मॅच मध्ये सुद्धा बाळू अर्धशतक मारेल, तसं नाहीये क्रिकेट. लक फॅक्टर असतं. प्रत्येक वेळी खेळ चांगला होईल असं नाहीये क्रिकेटमध्ये. मात्र हरेश केल्याचं एक वैशिष्ट्य बोलतो, मॅच घेऊन खेळतात. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच, दुसऱ्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच. या मॅच मध्ये सुद्धा 27 धावा वैयक्तिक त्यांनी कुठलेल्या आहेत. अठरा चेंडू मध्ये अजूनही 37 करायचे आहेत. 64 धावांचं लक्ष आहे. पॉवर प्लेचं षटक आणि आता मात्र सुरेश आलेत गोलंदाजी करण्यासाठी. सत्तावीस धावा, 1 शतक सुद्धा या खेळाडूच्या नावावरती आहेत. अनेक अर्धशतक हरेश केनेच्या नावावरती आहेत. 40+ शहरी क्रिकेट सुद्धा ते भरपूर प्रमाणात खेळतात. त्यांना मागणी भरपूर असते, मात्र ते ग्रामीणला जास्त प्राधान्य देतात. हे खूप महत्वाचं आहे. संदीप पाडे आणि रणजित संत आपल्यापासून रजा घेतात. आपला बहुमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेला दिला. सध्याने 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुन पाडे यांच्या माध्यमातून 100 अकुट टप्प्याचा बॉल, चेंडू उंच गेलाय. या मॅचची गोल्डन विकेट मिळेल का? नाही. रमेश म्हात्रे सरांचा इशारा आलाय. चौकाराने एकदा जोरदार टाळ्या होत्या बाळू हरेशसाठी. त्याने या स्पर्धेत तब्बल 3ऱ्या मॅच मध्ये 105 धावा कुठल्या आहेत. जबरदस्त बॅटिंग.
ही रन मशीन आहे चिकनगरची. मी मगाशीच उल्लेख केला, रेग्युलर मध्ये केतन म्हात्रे आणि 40+ मध्ये हरेश केने. नेहमीच चर्चा असते या नावाची. 3 मॅच मध्ये बघू 105 धावा. बघू खाडी चषक मध्ये आपण पाहिलं जीत भोरने 240 धावा कुठल्या होत्या एकाच स्पर्धेमध्ये. आणि हरेशच्या आपण पाहिलं तर 200 पेक्षा जास्त धावा आहेत एका स्पर्धेमध्ये. इथे आता पुन्हा विकेट मिळू शकते नाही. नवनाथ भरपूर लांब आहेत. आणि हरेशला लक सुद्धा आहे बाळू, कारण जेव्हा नवनाथ सांख्य गोलंदाजी करत होते तेव्हा स्क्वेअर लेग मिड विकेट लावला असता कदाचित तिथेही झेल झाला असतं. तेव्हा लक फॅक्टर पाहिजे क्रिकेटमध्ये. जुनी डोंबिवलीच्या स्पर्धेत भाऊ आपण पाहिलं तर हरेशने तब्बल 4 मॅच मध्ये 252 धावा बनवल्या होत्या. 31 षटकार होते आणि 13 चौकार. क्या बॅटिंग, म्हणजे सर्वाधिक धावा आहेत एकाच सिरीज मधल्या. आणि म्हणून तर आम्ही रन मशीन बोलतो हरेशला. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. आणि चिकनगर संघ आपण पाहिलं ना वाकलांच्या मैदानामध्ये बाळू रेग्युलर संघाला सुद्धा त्यांनी पराभूत केलं होतं. ही ताकद आहे त्यांची. धावसंख्या आपण पाहिली तर बेगारे पुढे सरकले अशोक आम्हाला सांगतायत. गेल्या वर्षी 2 वेळा बघा रेग्युलर संघाला पराभूत करण्याचा कारनामा केलाय चिकनगरने. धावा झाल्यात अशोक आम्हाला सांगतायत. 33 धावा झाल्यात, 31 अजूनही करायचे आहेत. सुरेश अकुट टप्प्याचा बॉल आणि त्यावर लागेल केनेचा षटकार. काय बॅटिंग करतात केने बाळू या मॅच मध्ये. जुनी 25 रन या मॅच मध्ये करायचे. मॅच खुली झाली बाळू आता. आई गावदेवी रुद्र 11 चिकनगर संघासाठी. तरी हरेश केने ज्या पद्धतीने बॅटिंग करतात, जेव्हा 64 धावा झाल्या चेंडू चेक करायला लागले हरेश सांगत होते की धावा थोड्याशा जास्त आहेत आणि आता त्या कमी झाल्यात कारण फक्त 25 करायचे आहेत. हरेशचे किती झाले? हरेशचे रन किती झाले? 27 नंतर 39 वरती खेळतात बाळू. आणि अर्धशतक पूर्ण केलं तर आयोजकांकडे एक पैठणी सुद्धा मिळेल. हा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर आहे. पंच वाईट चिकून करतायत. 24 धावा या मॅच मध्ये अजूनही बनवायचे आहेत. समीकरण सोपं होत चाललंय. झालं ना दोन धावा मिळाल्यात. एक वाईट सुद्धा होता. इथे झेल ड्रॉप. दोन षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात धावा होत्या अशोक आम्हाला सांगतो 27 आणि या षटकात धावा आल्या आहेत 17. 44 चेंडू शिल्लक आहेत. 12 धावा करायचे. 20 हरेश. 44 धावा झाल्यात. थोडंसं कॉमेंट्री बॉक्स मध्ये शांत जरा ठेवा कारण की स्कोररला थोडंसं टॅली करायला अडचण येतात बाळू. 12 चेंडू 20 करायचे आता. 20 हवेत. हरेश 44 झाले. 44 थोडंसं टॅलीमध्ये झालं तर 44 झालेले आहेत. 12 बॉलमध्ये 20 करायचे. हरेची कॅच दिलीपने पकडली असते कदाचित अजून मॅच टर्न ही झाली असती. कटावाली संघाने या सीझन मध्ये पराभूत सुद्धा केलाय चिकनगरला. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईच्या मैदानामध्ये त्याची परतफेड आता करेल का चिकनगर या मॅच मध्ये. कॅप्टन नरेंद्र पाटील स्ट्राईक एंडला आहेत. वरती खेळतोय हरीश. एकच अर्धशतक बळू या सीझन मध्ये ठोकलाय हरेशने. बॅकफुटला गेले. जागा बनवली. पॉइंटच्या दिशेने खेळत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे
आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. चंद्रकांतचं स्वागत केलंय चौकाराने. आता 11 चेंडू मध्ये 16 करायचे आहेत. धावसंख्या पण 64 चांगली धावसंख्या होती. आता पहिल्या षटकात 27, दुसऱ्या षटकात 17 आणि तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूतील चौकार आले. त्यामुळे 11 बॉल मध्ये आता 16 करायचे आहेत. नरेंद्रने चौकाराने खातं उघडलंय. इथे फुल टॉस बॉल होता. एकच धाव मिळेल. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 15 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. योगेश भोईर बघा शांत बसलेत. नक्कीच संघाच्या पाठीशी आहेत. संघामध्ये असो नसो आता संघाला भरपूर सपोर्ट योगेश भोईर यांचा. इथेही फटका चांगला आहे. पंचांचा इशारा काय तो पाहणे गरजेचं आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. हरेश केने पोहोचला वैयक्तिक 47 वरती. आणि बघा या स्पर्धेतील पहिलं अर्धशतकाचं पाहायला मिळेल का. कारण 11 रन्स अजून या मॅच मध्ये हवे आहेत जिंकण्यासाठी टीम चिकनगरला. सत्य नक्कीच बघा हरेशच्या चेहऱ्यावरती बरोबर आनंद आहे. कारण त्याला माहिती आहे एक पैठणी वाईफला घेऊन गेलो तर तिलाही आनंद होईल आणि अर्धशतक सुद्धा त्याच्या नावावरती होईल. 47 वरती खेळतोय वैयक्तिक. पहिला मानकरी ठरेल का पैठणीचा. पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का. हा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळत आहेत. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला आहे. रनआउटचा धोका आहे. 2 पूर्ण होतील. 49 वरती पोहोचलाय. हरेश केनेची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का. 9 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. 8 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. हरेश केने वैयक्तिक 49 वरती घेतो आणि बघायचं केनेचं अर्धशतक पाहायला मिळेल का. रमेश केने सुद्धा खुश आहेत. त्यांच्या भरोश्याचा खेळाडू आहे. फटका सुंदर आहे आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक एकदा जोरदार टाळ्या होत्या. हरेश केनेच्या बॅट मधून आलाय सिक्सर. हरेश पोहोचलाय वैयक्तिक 55 वरती. काय बॅटिंग केली. अजूनही 3 धावांची गरज आहे. हरेश बॅट दाखवायची. हरेश सुपर स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली आहे बघा. नवनाथ साळुंके सुद्धा त्याचं कौतुक करतात. काय बॅटिंग केली भाऊ. आणि पहिल्या पैठणीचा मानकरी ठरलाय. इथेही फटका चांगला आहे. 61 धावांची एक